आपण सगळेच सिनेमा बघतो, काही तर थिएटरमध्ये, काही OTTवर, काहीतरी युट्यूबवर फ्रीमध्ये. पण कधी हा विचार केला आहे का की हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये लागतो तेव्हा नेमके पैसे कसे येतात, कोणाला किती मिळतात आणि सिनेमा फ्लॉप झाला तरी नेमकं लोक पैसे कमावतात तरी का? तर आज आपण समजून घेणार आहोत चित्रपट पैसे कसं कमावतात या मागचं फुल बिझनेस मॉडेल. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही पाहताय चुगलीखोर. सर्वात आधी सिनेमा बनवतात प्रोड्युसर, म्हणजे पैसे लावणारा माणूस. त्याला वाटतं की ही गोष्ट हिट होईल म्हणून तो स्क्रिप्ट, कलाकार, म्युझिक, मार्केटिंग सगळ्यावर पैसे खर्च करतो. अरे पण हा सिनेमा बनवायला 50 कोटी लागलेत. हो, पण जर चालला ना सिनेमा तर 150 कोटी परत मिळतील. सिनेमा तयार झाला की सुरू होतो कमाईचा खेळ. थिएटरमध्ये सिनेमा लागला की तिकीट विक्रीतून पहिली कमाई सुरू होते. पण हे पैसे सगळे प्रोड्युसरला मिळत नाहीत. अरे भाई, एक तिकीट 200 रुपयाचं आहे ना. हो, पण त्या 200 पैकी 50% थिएटरवाल्याचा, 30% डिस्ट्रीब्युटरला आणि 20% प्रोड्युसरला. होय, थिएटर कमाईतून पैसे वेगवेगळ्या लोकांमध्ये वाटले जातात. पहिल्या आठवड्यात थिएटरवाले मोठा हिस्सा घेतात, पण दुसऱ्या आठवड्यात टक्का बदलतो. जितका सिनेमा चालतो तितका सगळ्यांचा फायदा. आजच्या काळात थिएटरच नाही तर टीव्ही आणि OTT हे सुद्धा मोठं कमाईचं साधन झालं. जसे की नेटफ्लिक्स, Amazon, झी5, सोनी लिव्ह सगळे म्हणतात आमच्याकडे एक्सक्लुझिव्ह दाखवा, आणि प्रोड्युसर म्हणतो आधी पैशाची ऑफर दाखवा. आता OTT प्लॅटफॉर्म सिनेमा रिलीज होण्याआधीच लाखो कोटी रुपये देऊन राईट्स विकत घेतात. चित्रपटाचं बजेट जर 50 कोटी असेल तर OTT राईट्स 40 कोटींना विकले म्हणजे अर्धे पैसे आधीच परत. त्याशिवाय सॅटेलाइट राईट्स म्हणजे टीव्हीवर दाखवायचे हक्क, हे पण वेगवेगळे विकले जातात. झी, स्टार्स, कलर्स यांसारखे चॅनल हे हक्क कोट्यवधी रुपयांना विकत घेतात. आता येतो संगीत आणि जाहिरातींचा भाग. म्युझिक कंपन्या जसे टी सिरीज, सारेगम या गाण्यांचे हक्क विकत घेतात. प्रत्येक गाणं रिंगटोन, युट्यूब व्ह्यूज यातूनही पैसे कमवतात. अरे भाई, पण गाण्याला 100 कोटी व्ह्यूज आलेत. अरे मग युट्यूब वरून पण लाखो रुपये आलेत. तसंच सिनेमामध्ये दिसणाऱ्या ब्रँड्स, कार, मोबाईल, कपडे हे पेड प्लेसमेंट असतात. म्हणजे ब्रँड सिनेमामध्ये दिसण्यासाठी पैसे देतात. आता भारतीय सिनेमे हे परदेशात पण चालतात, जसे की US, UAE, UK इथल्या थिएटर्स मधूनही पैसे येतात. तसंच काही मोठे सिनेमे स्वतःचा मर्चेंडाइज विकतात, जसे की टी-शर्ट, कप, बॅग, पोस्टर, आणि तिथूनही लाखोंची कमाई होते. अरे माझ्याकडे ओरिजिनल KGF टी-शर्ट आहे रे. अरे वा, तू तर मला रॉकी बायचा फॅन दिसतोय. इथून खरी कमाई चालू होते. आता मोठा प्रश्न आहे, सिनेमा फ्लॉप झाला तरी पैसे कोण कमवते? सिनेमा फ्लॉप झाला तरी काही लोक नेहमी पैसे कमावतात. थिएटरवाल्याचा तिकीट विक्रीचा हिस्सा, डिस्ट्रीब्युटरने आधीच घेतलेले पैसे, OTT राईट्स आधीच विकलेले असतात. कधी कधी प्रोड्युसर लॉस वाचवतो कारण त्याने हक्क आधीच विकलेले असतात. तर मित्रांनो, सिनेमा फक्त कला नाही, ही एक मोठी इंडस्ट्री आहे जिथे स्क्रिप्ट पासून पॉपकॉर्न पर्यंत सगळं पैशावर चालतं. आता तुमचा आवडता सिनेमा कोणता आणि त्याने किती कमाई केली असेल असं का वाटतं, कमेंट मध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा विषय कोणता पाहिजे तो नक्की सांगा. धन्यवाद.